बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटून गेल्यानंतर देखील अद्यापही एक आरोपी फरार आहे। कृष्णा आंधळे हा अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये। तो विविध ठिकाणी असल्याबाबतचे इनपुट्स पोलिसांना येत असले तरी अद्याप त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या आरोपीच्या लोकेशनबाबत शक्यता वर्तवलेली आहे। काय म्हणालेत पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बहुतांश आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय, मात्र प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे हा सातत्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देतोय। अशातच काल कृष्णा आंधळे याचा नाशिक येथील एका देवळाच्या परिसरातील CCTV सोशल मीडियावरती व्हायरल झाला। यानंतर पोलिसांनी तातडीनं या परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। परिसरातील नागरिकांची देखील चौकशी केली, तसंच आसपासचे लॉज देखील पोलिसांनी तपासले, मात्र तरी देखील कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये। दरम्यान आज पुण्यातील माध्यमांशी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या फरार आरोपीबाबत वक्तव्य केलंय। सोनवणे म्हणाले, या फरार आरोपीला पळून जाण्यासाठी कोण मदत करत आहे आणि अद्यापही हा आरोपी का सापडत नाही यामागचं सत्य शोधणं महत्त्वाचं आहे। हा आरोपी देखील लवकरात लवकर सापडणं आवश्यक आहे। आपण आरोपी पकडण्याचा घटनाक्रम पाहिला तर पहिल्या दिवशी 2 आरोपी सापडतात जे साइड हिरो असतात। त्यानंतर तिसऱ्या आरोपीला पुण्यात अटक करण्यात येते। त्यानंतर चौथा आरोपी जो खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्यात असतो तो देखील पुण्यामध्ये येऊन सरेंडर होतो। त्यानंतर 2 दिवसांनी आणखी 2 आरोपी देखील पुण्यातच पकडले जातात। त्यामुळे या प्रकरणामध्ये मी सातत्यानं पुणे कनेक्शन असल्याबाबत बोलत आलेलो आहे। बजरंग सोनवणे पुढे म्हणाले, आता देखील जो फरार आरोपी आहे त्याला पोलीस यंत्रणा बाहेर शोधत आहे, मात्र हा आरोपी इथेच कुठेतरी डोंगरात लपून बसलेला आहे का याचा देखील पोलिसांनी शोध घ्यायला हवा। पोलिसांनी ते काळजीपूर्वक बघितलं तर ते कळेल असा दावा बजरंग सोनवणे यांनी केलाय।